पृथ्वी जेव्हा परमेश्वराने निर्माण केली आणि या पृथ्वीवर बायबलमध्ये दिले काहीच निर्माण झालेलं नव्हतं. काहीच निर्माण झालेलं नव्हतं. या पृथ्वीवर समुद्र नव्हता, या पृथ्वीवर जीवसृष्टी नव्हती, गवत नव्हतं, फुलं नव्हते, पीक पाणी नव्हतं, काहीच नव्हतं. बायबल सांगतं या संपूर्ण पृथ्वीवर एका याच्यासारखं ग्रहासारखं होतं. फक्त पाणीने भरलेली होती पूर्ण पृथ्वी आणि पाण्यावर अंधार होता आणि पाण्यावर देवाचा आत्मा असा तळमळत होता. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे का परमेश्वराने जेव्हा पृथ्वीकडे पाहिलं ती अस्तव्यस्त पडलेली होती. कशी पडलेली होती? अस्तव्यस्त. तेव्हा परमेश्वर आपल्या मुखातून एक शब्द बोलला. काय बोलला? प्रकाश हो. आमेन. काय म्हटलं परमेश्वर? प्रकाश हो. प्रकाश हो. तेव्हा अंधार बाजूला झाला आणि आमेन. प्रकाश झाला. आमेन. काय झालं? उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये परमेश्वर आपल्या मुखाने काय म्हटलं? प्रकाश हो. प्रकाश हो. उत्पत्तीचा पहिला अध्याय. प्रारंभी देवाने आकाश पृथ्वी अस्तित्वात आणली. पहिल्यांदा देवाने काय अस्तित्वात आणलं? आकाश आणि पृथ्वी. हा. आणि पृथ्वी उजाड आणि अस्तव्यस्त होती. उजाड होती, अस्तव्यस्त होती. कशी होती ती? उजाड आणि आमचं जीवन अस्तव्यस्त. पण जेव्हा प्रभू नसतं ना तेव्हा अस्तव्यस्त असते. असते की नाही आमचं जीवन? अस्तव्यस्त, बिघडलेलं. पण बायबल सांगतं पुढं काय झालं? जलाशयावर अंधार होता, देवाचा आत्मा त्या जलांवर हालत राहिला आणि देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. आणि देवाने प्रकाश पाहिला, तो चांगला आहे. आणि देवाने प्रकाशामध्ये अंधारामध्ये भेद केला आणि देवाने प्रकाशाला दिवस म्हटले आणि अंधाराला रात्र म्हटलं आणि संध्याकाळ झाली आणि हा पहिला दिवस. देवाने पहिला दिवस निर्माण करण्या अगोदर प्रकाश निर्माण केला. आमेन. एकीकडे प्रकाश, एकीकडे अंधार. मग प्रकाशाला दिवस म्हटला, अंधाराला रात्र म्हटलं आणि तो एक दिवस झाला. आमेन. इथे काहीच नव्हतं. आपल्या शब्दाने त्यांनी काय केलं? प्रकाश निर्माण केलाय. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही वाचलं, देव बोलला पृथ्वीवर गवत हो, बीज देणारी वनस्पती हो, आपल्या जातीप्रमाणे त्यात बीज आहे असे फळ देणारे फळझाडं हो, पृथ्वी उपजो. आणि पृथ्वीने गवत आपल्या जातीप्रमाणे बीज निर्माण केलं आणि बीज फळं देणारे झाड निर्माण केले आणि देवाने म्हटलं हे चांगलं आहे. त्याच्यानंतर देवाने सगळं काही शब्दाने निर्माण केलं. एकच गोष्ट आम्हाला शिकायचंय, आमच्या शब्दाने सगळं काही निर्माण होणार आहे. आमेन. आमच्या जिभेने सर्व काही निर्माण तुम्ही होणार सगळे आशीर्वाद निवडून घेतलात. बघा तुम्ही म्हटले आता मला मी आशीर्वादित आहे आणि 15 दिवसात असं काही परिस्थिती निर्माण झाली बाई